रामदास स्वामी म्हणतात, सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण. काय करा? वाचे वदा नारायण. बर का, 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान. म्हणून सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष कुणीकडे निघून जातं कळतं का माणसाला? रांगण्यातून, उठण्यातून, धरण्यातून, बसण्यात निघून जातं 10 वर्ष. विशी कशात जाते? अंगी भरला मदन. अख्खं 20 वर्ष आरशा पुढे निघून जात. साधं आईनं साखर आणायला सांगितली, बघा आरशात. थोडं बाहेरून जाऊन यायचंय, बघा आरशात. गाडीवर कुठतरी जायचंय, बघा आरशात. उचलला कंगवा, फिरवला केसावरून. काही काहींच्या तर खिशात एवढा कंगवा ठेवलेलाच असतो. आणि आता काय आरसा कुणीकडे बघायची गरज नाही, मोबाईल असा उचलेला आणि फिरविला. पण हेच ते तोंड जे की आपण रात्रंदिवस त्या विशीमध्ये असताना सारखं बघत असतो, तेच तोंड पुन्हा 80 मध्ये गेल्यावर माणसाला बघा वाटतं का? जेवढा आपण विशीत बघतो तेवढं बघतोत का आपण पुढे 80 60? का? कारण हे चांगले चांगले हे गुबगुबीत गाल पुन्हा सुरकुत्या पडून सगळे सगळे जिकडे तिकडे झालेल्या घड्या पडलेल्या असतात. मग तुम्ही किती पण लावा फेअर अँड लवली, तरी सुद्धा तुमच्या गालावरती काय पडणार? सुरकुत्या पडणार. मग तुम्ही काहीही करा, किती पण वेळ पार्लरमध्ये जा, कधी ना कधी त्या सुरकुत्याला सामोरं जावं लागणार आहे. विशी आपली अशीच जाते. तिशीत काय होतं? रामदास स्वामी म्हणतात, 30 वर्ष होती, दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी. तिशीमध्ये माणसाच्या पाठीमागे प्रपंच लागतो. साखर संपली, आणा. मीठ संपलं, आणा. साबण संपली, आणा. ह्यानी असं म्हणली मला, तसं झालं मला. ह्यानी नीट बोललंच नाही, तसं झालं मला. कटकटी माणसाच्या मागं लागलेल्या असतात. तिशीमध्ये माणसाच्या पाठीमागं प्रपंच लागतो, गोष्टी लागतात. म्हणून 30 वर्ष. मग तिशीत तर नवीन नवीनच असतं, प्रपंच पाठीमागे लागलेला असतो. मग तर कशाचा परमार्थ? मग तो काहीचा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40शीतले ऐका बरं का, 30शीतल्यांनी ऐकलं ना. आता 40शीतले ऐका. 40शीत काय होतं? 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूर आणि जवळी. 40शीत माणसाला चष्मा लागतो. माणसाला दिसत नाही. इथली वस्तू इथं, अरे तिथंच बॉटल आहे, दिसत नाही. जवळची वस्तू माणसाला दिसत नाही. एक बाबा चष्मा शोधायला लागली. सगळ्या घरात चष्मा शोधला, सगळीकडं. किचन पाहिलं, हो, रूम पाहिली, सगळं दार बघितलं, सगळ्या गाद्या उचकिल्या, डबे पाहिले, डब्यात कोण नाही. अगं बब्याची माया बघ, ठेवला असं चुकून कुणी. सगळीकडं पाहिलं, चष्मा सापडाना. तुम्हीच बाबाची माय कुठतरी टाकून आलात बघा. अहो मी कशाला घेऊ तुमचा चष्मा? त्याला हात सुद्धा लावित नाही माणूस, बडबड करतं म्हणून. ते तुम्ही उगा बडबड करताना अजून म्हणून मी तुमच्या कुठल्याच वस्तूला हात लावित नाही. आणि चष्म्याला तर कशाला नादी लागू बाई, त्यातून तर तुम्ही चष्मा खाली वरून वरून बघतात. चष्म्याला कशाला नादी लागू? मी त्याला हात पण लावित नाही बाई तुमच्या चष्म्याला. मी असाल कुठं ठेवलेला. सगळं घर पाहिलं, दार पाहिलं,
चष्मा नाही. नातवंडाला विचार, बाबा तू चष्मा बघितलास का? काय म्हणे बाबा तुम्ही सगळी एकदा आरशात बघा म्हणले. आरशात बघितलं ना, असा वर लावलेला होता चष्मा इथं, आणि सगळीकडे पाहताय चष्मा कुठे. असं होतं माणसाला. कधी होतं असं? 40शीत होतं. म्हणून ह्या डोळ्यानं काय बघायचं आणि काय नाही आताच ठरवायचं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. देवा या डोळ्यांनी तुझ्या रूपाचं सुख घ्यावं, ह्या कानांनी तुझी कीर्ती ऐकावी, आणि या मुखानं देवा तुझं मी नाम घ्यावं, आणि या हातानं मी देवा तुझी सेवा करावी. या डोळ्यांनी, या हातांनी, या पायांनी ठरवावं हे वाईट कामात, संसारामध्ये की परमार्थाच्या म्हणजे देवाच्या सेवेमध्ये आपल्याला किती या इंद्रियांना रत ठेवायचं आहे. बरं का माईंनो, 40शीत काय होतं आलं ना लक्षात? झोपल्या तुम्ही? जागे आहेत ना? 40शीत माणसाला चष्मा लागतो म्हणजे दिसत नाही. ते आता विषय तो वेगळा, की आता 10 वर्षातच 20 मध्ये चष्मा लागतो तो विषय वेगळा. पण 40शीत माणसाला बऱ्यापैकी दिसत नाही. आता 50शीतले आहे का? डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर आणि जवळी, सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 झालं. 50शीतले आहे का? बरं का? 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती त्यास म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण. काय होतं 50शीत कळलं असेल तुम्हाला. 50शीत एवढे चांगले दात, दातावर भरोसा ठेवू नका बरं का. हे उशिरा येतात आणि लवकर जातात. दात हे आपले नाहीतच आहे, म्हणजे दात हलतात. हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती. हे तुमचे काळे काळे, हे काळे भोर केस काय होतात? पांढरे होतात. पण तुम्ही मावशी मला म्हणता तुमच्यासारखे काय आम्ही ढ आहेत का? काय तुमच्यापेक्षा हुशार आहेत आम्ही. तुम्ही म्हणता ना मला, तुम्ही कशा हुशार येत? हे काळे काळे झालेले, हे पांढरे पांढरे केस होऊन बसले, त्याला म्हणे आम्ही डाई लावून पांढरे काळे करू. पांढऱ्याचे काळे करायला किती वेळ लागते? 2 मिनिटात जिकडं तिकडं. जरी पांढरे झाले असले तरी सुद्धा आम्ही मेहंदी लावून पुन्हा नंतर डाई लावून त्याला काळे करू. आम्ही हुशार आहेत. 50शीत बरं ठीक आहे, तो डाय कुठपर्यंत गोड दिसतो? ज्यांचे आपत्कालीन अकाली केस पांढरी झाली त्यांनी करावा ना डाय, आपलं दुमत नाही त्याच्याशी. पण 60ीत काय डायचं काम आहे? 70ीत कशाला डाय करायचा? तरी 80 मध्ये बयू लकवा भरलाय मानेतून म्हणते बाई डायची बाती कुठे? आणि पुन्हा अजून वरून म्हणते बाई जाऊ दे बाई मला कोण बघते. मग कशाला करायचंय? काही तर ही मंडळी अवघड आहे. बरं ठीक आहे, इथं डाय करावं, इथं काय डायचं काम आहे का? मला आश्चर्य वाटतं त्याचं भाव कधी कधी. मी बऱ्याच वेळा म्हणलं केसांना असू द्या ना डाय. पण मला सांगा, डाय आपण करतो हा, डायचं प्रकरण किती दिवस राहतो? 15च दिवस. पुन्हा इकडं काढून इकडं काढून मध्येच कमी दाबाचा पट्टा जणू डांबरीवर धोकं पडलंय, हाय का नाही? किती दिवस आहे ते डाय? 50शीत ही केस काळे काळे ते पांढरे होतात आणि पुन्हा मंडळी म्हणतात त्यास म्हातारा म्हणती. म्हणून सावध सावधान वाचे वदा नारायण, वाचे वदा नारायण. 50शी झाली आता,
साठीतल्या ऐका. साठीत काय होतं? साठीची बुद्धी नाटी, मग हाता आली काठी. वसवस लागे पाटी, त्यासी हसती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. साठीत माणसाची माईन बुद्धी काम करत नाही बर का. साठीतल्या ऐका कशी काम करत नाही. आम्ही नवीन गावात कीर्तनाला जाऊन बाबाला म्हणावं, बाबा अशा अशा आयोजकांचा फोन लागणं हो तुमच्या गावात आल्यापासून. एक सांगा फक्त, निदान त्यांना कीर्तनापर्यंत वाट नाही, लक्षात नाही आला महाराज, निदान विठोबा रुक्माच्या टायमाला तरी महाराज आठवल की इथं कुणाला तरी उभं करायचे म्हणून. त्यांचा फोन लागणा, ते पण आम्हाला फोन करीना. त्यापेक्षा तुम्ही सांगा, बाबा कीर्तनाचा मंडप कुठे आहे तुमच्या गावात? सप्ताह आहे ना, मंडप कुठे आहे बाबा? मंडप. बाबांनी म्हणा, बाबा ताई भाकर सकाळीच खाल्ली. माणसाची बुद्धी होते तशी. बाबा तुमच्या भाकरीचं अजून आम्हालाच मिळालं नाही, तुमची भाकरीचं विचारत नाहीये मी. मंडप कुठे सांगा. बाबा म्हणतात, ताई म्हातारी घरीच नाही आणली आज. यालाच म्हणतात साठीची बुद्धी नाटी, मग हात आली काठी. मग त्याने वसवस लागे पाटी, त्या सिंहासती कारटी. म्हणून सावध सावधान वाचे वदा नारायण. सत्तरीतल्या ऐका बर का. सत्तराची झाली रचना, बसल्याने उठविना, उठल्याने चालविना, मग तो झाला दैन्यवाना. म्हणून वाचे वदा नारायण. सत्तरीत माणसाला बसलेली जागा उठवा वाटत नाही आणि उठलं तर बसावं वाटत नाही. बसल्याने उठवेना, मग तो झाला दैन्यवाना. असं सत्तरीत होतं बरं का आपल्यासोबत माईंनो. साठीत होतं, बुद्धी नाटी होते माणसाची. पन्नाशीत काय होतं? दात हलायला लागतात, हे काळे केस पांढरे होऊन जातात. 40शीत हे चांगले डोळे, आपली साल सोडून जातात. 20शी तर आपली अशीच जाते, 10 पण अशीच जातात. मग पुन्हा 20 झालं, 30 झालं, 40 निघून गेलं. 50शीत पण हळूहळू उतरता क्रम उतरतो आपण, माणूस सगळा उतरून जातो. 40शीत काय होतं मी आत्ताच सांगितलं. 50शीत माणसाचं काय होतं मी आत्ताच सांगितलं. 60ीत काय होतं हे मी आत्ताच सांगितलं. त्याचबरोबर 70ीत काय होतं? माणूस दैन्यवाना होऊन जातो. माणसाला काही सुचत नाही. कधी? 70ीत. 70ीत माणूस दैन्यवाना होतो. आणि आता 80 मध्ये जर माणूस चुकून गेला तर त्याला 80 मध्ये अपयश येतं, अपयशी होतो. 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी, जीव होतो कासाविसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 80 मध्ये माणसाला अपयश येतो महिना. पाण्यातून जसा मासा बाहेर काढावा आणि त्याचा जीव तडफडावा, तसा माणसाचा जीव तळमळतो. कधी? माणूस 80 मध्ये अपयशी ठरल्यानंतर. आणि होतं माणसासोबत तसं. कधी कधी जीवनात असा काळ येऊन जातो की त्यावेळेला आपल्याकडं सर्वस्व सगळं काही मिळालेलं असतं, पण कुठेतरी माणूस आतून हरलेला असतो. मग त्यावेळेला वाटतं की आता मात्र आपण अपयशी ठरलो, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग वर्ष झाले 90, बोलवेना एक शब्द. 90ीत माणसाला बोलता येत नाही, बोलवेना एक शब्द. मग स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. म्हणून सावध सावधान वाचे वदा नारायण. ज्यावेळेस हेच मुखानं आपल्याला बोलता येत नाही, हे हातपाय चालत नाही, हे शरीर बाजेवरती पडलं जातं, त्यावेळेला तेच घरातले माणसं म्हणतात, बाबा आता किती दिवस, आता तोडा संबंध.
असं माणसाचं आयुष्य माहिनो. शेवट असा होतो की 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. म्हणून सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. सावधान. भोलेनाथ भगवान की जय हो. हर 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 महादेव.